नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळच्या झटपट बातम्या. बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी आणि बकरीचा सर्वाधिक बळी, 1249 जणांना मिळाली 1.5 कोटींची मदत. उड्डाणपूल 6 पदरी महामार्गामुळे पाणथळ जमिनी झाल्या नापीक, शेतात पाणी साचत असल्याने झाला परिणाम. विडी कामगार कुटुंबातील मुलगा झाला सहाय्यक विक्रीकर आयुक्त. $272 गावातील 21 कोटींचा पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे. 9152 हेक्टरवर झाले नुकसान. 14 विंधन विहिरी, 10 कूपनलिका कामाला मान्यता. 24 गावात 39.93 लाख रुपयांची कामे. सैलानी यात्रेवर पाणी टंचाई सावट, 17 टँकरद्वारे करणार पाणी पुरवठा, वापराच्या पाण्याची समस्या. ब्राह्मणदा शिवारात मादी बिबट्यांचा पिलांसह मुक्त संचार, वन विभागाच्या पथकासह बचाव पथक दाखल. कडक उन्हाळ्यातही पद्मावती धरण तुडुंब, 52% जलसाठा, वर्षभर पुरणार पाणी. आधार कार्ड अपलोड नसल्याने 27,000 शेतकरी अनुदानापासून वंचित. नंदुरबार तालुका दुष्काळी खरीप अनुदान. शेतातील 2600 किलो हळदीच्या गड्ड्याला प्रथम क्रमांक. आबलोली येथे हळद लागवड प्रशिक्षण. जत तालुक्यात प्रतिकूल हवामान, बेदाणा उतरत एकरी 1 टनाने झाली घट. कृष्णाकाठचा इंद्रायणी बनला ब्रँड, राज्यभर दरवळतोय त्याचा सुगंध. घोगाव धरणातून पाणी सोडलं, उराळे नांदगावात झाला शेतकऱ्यांमध्ये आनंद. राज्यात उन्हाचा झटका वाढतोय, नागरिकांनी घ्या काळजी. कांद्याच्या दरात क्विंटल मागे 400 रुपयांची घसरण, निर्यात बंदीमुळे झाली अडचण. वर्षभरात 6 चक्रीवादळांनी घातला धुमाकूळ, हवामान बदलाचा परिणाम. खानदेशात वाढली दादर ज्वारीची आवक, दरावर दबाव कायम. पाच गुंठ्याच्या आतील जमिनीचा व्यवहार शक्य, तुकडेबंदी कायद्यात सुधारणा. रेशीम कोशांची आवक, जालना बाजारात आवक घटली. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात, निर्यातक्षम द्राक्षाचे दर वाढले. आले लागवड घटण्याची शक्यता, पाणी टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा परिणाम. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर.